माणूस या चिन्हावर उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री संजयजी जगताप, ज्यांनी आपल्या स्टाईलमध्ये मोदी साहेब काय करतात, केंद्र सरकार काय करतं आणि महाराष्ट्रातले भाजपचे नेते काय करतात हे ज्यांनी सांगितलं, ते असे नितेशजी कराळे सर, ज्यांना प्रेमाने सर्व मास्तर म्हणतात. तसंच पुढच्या सभेला जे गेले तसे संभाजी झेंडे साहेब, ज्यांना खरं तर इथं बोलायचं आणि कदाचित तुम्हाला ऐकायचं पण होतं, पण उशीर झाला म्हणून त्यांना बोलता आलं नाही, असे विकासजी लवांडे, माणिकरावजी झेंडे पाटील, अभिजित भाऊ जगताप, प्रदीप अण्णा, सुदामाप्पा इंगळे, दत्ता आबा, सागर भाऊ भुजबळ, सुजितजी राऊत, हनुमंत भाऊ पवार, तसंच मस्के भाऊ, बाळासाहेबजी बिनताडे, फलेसिंगजी पवार, सुभाष भाऊ खवले, संभाजीराव पवार, तसंच बिनताडे अण्णा, गिरीश नाना, दमू अण्णा कदम, चेतन भाऊ असतील, तसंच आत्ता ज्यांना सर्वांना नियुक्त केले असे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार व आपल्या या गावचे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर या भूमीमध्ये आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा ही आम्हा सगळ्यांना मिळत असते. या भूमीमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा जन्म झाला आहे, तसंच राजे उमाजी राजेंचा जन्म झाला आहे. श्री आचार्य भाऊ आत्रे, ज्यांनी सामान्य लोकांना शिकता यावं आणि खास करून महिलांना शिक्षण मिळावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असे महात्मा फुलेंचा जन्म इथला आहे. त्याच्याचबरोबर आध्यात्मिक ताकद या भूमीतली, इथं असणारी जी समाधी आणि ज्यांची कर्मभूमी आहे असे संत सोपान काका, आणि आपल्या या महाराष्ट्राचं ग्रामदैवत श्री खंडोबाचं मंदिरसुद्धा इथं आहे. त्यामुळे एवढी ताकद या भूमीमध्ये आहे. पण या ताकदीकडे आपण जेव्हा बघतो, ही सर्व ताकद ही पुरोगामी विचाराची ताकद आहे. आणि आपण ज्या गावामध्ये आहोत त्या गावामध्ये सुद्धा पूर्वीपासून पुरोगामी विचाराला जपलं आहे. तुम्ही म्हणाल पुरोगामी विचार म्हणजे काय? पुरोगामी असा विचार आहे ज्याच्यामध्ये प्रगती आहे. जेव्हा वारकरी संप्रदायाचे मान्यवर लोक पंढरपूरला जात असतात, नाही तर आपापल्या गावामध्ये कीर्तन प्रवचन आणि तिथं जे काही आध्यात्मिक कार्य करत असतात, तुम्ही सुद्धा संतांनी दिलेला जो पुरोगामी विचार आहे, ज्याच्यामध्ये बंधुभाव आहे, एकता समानता आहे, हाच विचार पुढे घेऊन चाललेला आहात. तसंच हे सर्व थोर व्यक्ती महामानव जे होऊन गेले, हे सुद्धा पुरोगामी विचाराला तिथं त्यांनी सांभाळलं, ताकद दिली, जपलं, आणि तोच विचार या काळामध्ये आपण सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत. प्रगती म्हणजे काय? शेतकऱ्याची प्रगती, विद्यार्थ्यांची प्रगती, महिलांची प्रगती, युवांची प्रगती, सर्वसामान्य लोकांची प्रगती, म्हणजे ज्याच्यातून काहीतरी आपल्या घरी येतं आणि ते सकारात्मक आहे. जसं एखादं सरकार जेव्हा आपण चालवत असतो आणि पुरोगामी विचाराचं सरकार जेव्हा असतं, तेव्हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. तसंच युवक, महिला, सर्वसामान्य लोक, छोटे मोठे व्यावसायिक, या सर्व लोकांच्या हिताचे निर्णय हे घेतले जातात. आणि हे सरकार म्हणजे कुठलं
तर आपल्या काळामध्ये जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पुरोगामी विचाराचं जे सरकार होतं ते नेहमी सर्वसामान्य लोकांच्याच हिताचं निर्णय घेताना हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तुम्ही म्हणाल हे काय बोलताय? छोटंसं उदाहरण आपण घेऊ. जेव्हा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सरकार चालू होत होतं, जेव्हा पवार साहेब हे कृषी मंत्री होते, तेव्हा जेव्हा कांद्याचे भाव पडायचे तेव्हा आदरणीय पवार साहेब लगेच साध्या एका शेतकऱ्यानेच तरी फोन केला, एका प्रामाणिक आणि विचारवंत नेत्याला सुद्धा फोन केला तर लगेचच एक निर्णय घ्यायचे की हा जो कांदा अतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे तो भारताच्या बाहेर काढा आणि लगेच एक्सपोर्ट तिथं सुरू होत होतं. हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे. आणि मग जेव्हा एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये होता तेव्हा कांदा कुठंतरी 5 रुपयेवरनं 10 रुपये, 10 रुपयेवरनं 20 रुपये, 20 रुपयेवरनं 30 रुपये, 30वरनं मग पुढं तो चढत जायचा. आणि हेच ते भाजपचे लोक तिथे यायचे गळ्यात कांद्याच्या माळा घालून ते पवार साहेबांना म्हणायचे अहो कांद्याचे रेट वाढले, परवडत नाही, बघा काहीतरी करा. तेव्हा पवार साहेब काय म्हणायचे, तुम्हाला काय करायचे ते करा, पण माझ्या शेतकऱ्यासाठी घेतलेला हा हिताचा निर्णय आम्ही मागे घेणार नाही. आत्ता काय होतंय, काय कांद्याची परिस्थिती? जेव्हा तुम्ही कांदा शेतामध्ये लावला होता दररोज त्या कांद्याची आपल्या पोटच्या पोरासारखी तुम्ही काळजी घेत होता. खत लागलं, पाणी लागलं, जे काय लागलं ते तुम्ही दिलं. आणि त्यावेळेस जेव्हा रेट 40-50च्या आसपास होते त्या कांद्याकडे बघत असताना तुम्ही एक स्वप्न रंगवत होता. काय स्वप्न होतं? अर्धवट घराचं काम राहिले ते पूर्ण करायचं, मुलामुलींच्या शाळेची कॉलेजची फी राहिली ती द्यायची, आरोग्याची अडचण आल्यानंतर कोणाकडनं ते उसने पैसे घेतले ते परत फेड करायचे, असं स्वप्न तुम्ही त्या कांद्याकडे बघून घेत होता. पण झालं काय? कांदा वाढत गेला, कांदा हातात आला, आता तो घरी आला आणि आता विकायचाच. तेवढ्यात केंद्र सरकारने काय केलं तर कांद्याचं एक्सपोर्ट तिथं थांबवलं आणि कांदा बाहेर जो जात होता तो थांबल्यामुळे डायरेक्ट मार्केट 50वरनं किती रुपयाला आलं? आज किती रुपयाला आहे? 10 रुपये. सरकार काय म्हणते, आम्ही शेतकऱ्याची काळजी घेतो. कशी? 6 रुपये देतो ना आम्ही वर्षाला. म्हणजे तुमच्या मताची, तुमच्या स्वाभिमानाची, तुमच्या निष्ठेची. आणि एक शेतकरी म्हणून या भाजपच्या सरकारने तुमची किंमत किती केली? 6,000 रुपये. 6,000 रुपयाचं चौघांचं घर असेल आणि दिवसाला एका व्यक्तीला किती रुपये हातामध्ये येतात? तर एक काडीची पेटी ज्या रुपयात येते म्हणजे 4 रुपये असा काहीतरी किंमत पर व्यक्ती पर दिवसाला तुमच्या घरामध्ये तिथे येत असतात. आता जर समजा या सरकारने जो कांदा निर्यात होता जो होऊन दिला असता तर तुम्हाला समजा अतिरिक्त 10 रुपये एका किलोला ज्या कांद्याचं जर मिळालं असतं तर तुम्ही सांगा तुम्हाला एका एकरात किती मिळालं असतं? तुम्ही या भागामध्ये किती काढता? माझ्या भागामध्ये 15 टन काढलं जातं. आपण 12 टन धरू. एका एकरात किती धरता? 12 किलो 12 टन गुणिले 10 रुपये किलो अतिरिक्त 1,20,000 रुपये अतिरिक्त तुमच्या हातामध्ये आले असते. 20 रुपये अतिरिक्त मिळाले असते. एका एकराला 2,40,000. 30 रुपये मिळाले असते 3,60,000 रुपये. मग हा जास्त फायदेशीर निर्णय होता का तो 6,000 रुपयाचा? पवार साहेबांनी 6,000 रुपयाचा निर्णय घेतला नाही का? पवार साहेबांना माहिती तुमच्या स्वाभिमानाला किंमत करता येत नसते, पण तुमच्या कष्टाला तिथं न्याय मिळाला पाहिजे. जेव्हा जेव्हा काय अडचणी तुमचा कांदा असो, ऊस असो, नाही तर दूध असो, तेव्हा पवार साहेबांनी मदत ही केलेली आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला ती मदत झालेली आहे म्हणून कुठंतरी आपण एका चांगल्या घरामध्ये तिथं राहतो, कारण का त्या काळामध्ये ते सरकार हे तुमचा विचार करत होतं. करतं का हे सरकार आपला विचार? दुधाच्या बाबतीत काय? 50 रुपये, 60 रुपये, किती रुपये? 22 रुपयामध्ये परवडते का दूध? काही लोक मला भेटले, अहो दादा मला 15 रुपयाचा रेट मिळाला. मी म्हटलं जरा पाणी जास्त झालं असेल. पण 22-23 चांगल्या दुधासाठी जर रेट मिळत असेल तर आता पेंड महाग झाली, ओला चारा आपल्याला मिळत नाही, तिथं खाद्य मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जनावरांना जगवायचं कसं? आणि याच्यात सरकार काय म्हणतं, आम्ही 5 रुपये दिले. अहो ते 5 रुपये पण सहज दिले नाही. तो संजय भाऊ इथं आहेत, आम्ही सर्वजण भांडलो, तुम्ही आंदोलन केलं,
तिथं पण नाकेनो यांना केली आणि त्यानंतर यांनी उपकार म्हणून काय म्हणाले तर 5 रुपये लिटरला आम्ही देतो. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं हे 5 रुपये अजून मिळालेले नाहीत. मला माहित नाही तुमच्या गावात मिळाले असतील तर मिळालेत का. आणि अटीची यादी केवढी मोठी हो. कुटुंब फोडायला अटी होत्या का. एकच अट, जेलपेक्षा भाजप बरा, एवढीच अट. आणि आमच्या शेतकऱ्याला मदत करायला काय हे भली मोठी यादी. आणि ते सुद्धा पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. आणि ही स्कीम फक्त मार्च अखेरीसपर्यंत होती. आम्ही म्हणलो अहो उन्हाळा आणि दुष्काळ हा मे पर्यंत चालणार आहे, तुम्ही ही योजना पुढे ढकला. एक अधिकारी गपचूप मला काय म्हणतो, अहो साहेब आहे ते पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, आम्ही मे पर्यंत कसं वाढू. जर पैसे असते तर तुमच्या अकाउंटला आले असते का नसते. मग इथं भाषणं करून तुम्ही काय करताय, नुसतं फसवाफसवी करताय का. अहो 5 रुपये तुम्ही देऊ शकत नाही. तुमच्यात खऱ्या अर्थाने हिंमत जर असली असती ना तुम्ही आमच्या शेतकऱ्याला आता 10 रुपये दिले असते. नाही तर त्या काळामध्ये पवार साहेबांनी काय केलं होतं, दुधाची पावडर केली आणि अख्खी दुधाची पावडर ही भारताच्या बाहेर काढली आणि तेव्हा दुधाचे रेट आपल्या महाराष्ट्रातले वाढले होते. त्या काळामध्ये पवार साहेबांनी घेतलेला निर्णय. अहो पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी केली, अहो कळलं पण नाही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कधी आले, हो का नाही सांगा. आणि या भाजपच्या सरकारने मधल्या काळात जेव्हा कर्जमाफी केली, अहो केवढ्या अटी, वाचता वाचता काही लोक बेशुद्ध पडली अशी परिस्थिती होती. आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं, पुन्हा एकदा पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली आपण कर्जमाफी दिली आणि ती सोपी आणि सरळ होती. आणि जेव्हा परत एकदा हे जे देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा जेव्हा सत्तेत येतात ना तेव्हा त्यांना फक्त अटी आणि तटीच आवडतं, बाकी काय आवडत नाही. अक्षरशः खोटं बोलतात. फार वाईट परिस्थिती आहे. अहो तुम्ही मला सांगा, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापला होता, लोकांना मराठा आरक्षण पाहिजे होतं. आणि त्यावेळेस जेव्हा आपण आपल्या काळामध्ये अतिरिक्त 50% पुढं 16% आरक्षण दिलं होतं कुठल्याही समाजाला त्रास न देता. 16% कदाचित बसू शकलं असतं. पण हेच ते देवेंद्र फडणवीस, त्यांचा एक कार्यकर्ता, काय नाव त्या कार्यकर्त्याचं, गुणरत्न अवगुण का गुणरत्न, आपलं काय नाव असेल ते, गुणरत्न सदावर्ते. लय हुशार माणूस. हुशारी वाढण्यासाठी त्यांनी काय केलं माहिती आहे का करामत. आपल्या फ्लॅटमध्ये त्यांनी गाढवीन, अरे गाढवाला दूध नसतं, गाढवीन पाळलं आणि गाढविणीचं दूध पितात ते. किती दूध निघतं हे मला माहित नाही, फक्त एक गोष्ट मला माहिती आहे की गाढविणीचं दूध जर कुणी पिलं तो माणूस नक्कीच वेडा होतो. काय केलं यांनी, गेला कोर्टात. कोणाच्या विरोधात, आरक्षणाच्या विरोधात. थांबवलं ते आरक्षण. कोणाचा कार्यकर्ता, देवेंद्र फडणवीसांचा, भाजपचा कार्यकर्ता. अरे बाबांनो, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय सांगता आलं नाही का, घरी बस, लगेच बसला असता. नाही, अडकवलं. परत एकदा 10% आरक्षण आता दिलं गेलं 50%च्या पुढं. काय केलं यांनी, परत गेला कोर्टात. म्हणजे देवेंद्र फडणवीस काय करतात, मजा करत बसतात फक्त, बाकी काही करत नाही. अहो तुम्ही बघा, भुजबळ साहेब मधल्या काळामध्ये काय बोलले होते की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे कुणी अडवलं असेल कोर्टात तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता हा कोर्टात गेल्यामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे अडकले. म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद कुठलंच इलेक्शन तिथं होत नाही. हे बरोबर आहे का नाही. मग परत कोण आलं, भाजप आलं. त्याच्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या बाबतीत बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं होतं 2014ला. काय शब्द दिला होता, याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. काय केलं, फसवलं. म्हणजे मराठा समाजाला फसवलं, ओबीसी समाजाला फसवलं, धनगर समाजाला फसवलं, सगळ्या समाजाला फसवलं. आणि काय केलं तर फक्त राजकारण केलं. या राजकारणाचा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला फायदा झाला का, नेत्यांना फायदा झाला. नेत्यांनी काय काय केलं तुम्हाला माहिती, ईडी लागली, सगळी लागली त्यांच्या मागे. पण यांनी काय केलं तर फक्त तुमचा समाजामध्ये वाद निर्माण करून, धर्मामध्ये वाद निर्माण करून फक्त सत्तेत आले. आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य लोकांसाठी काहीच नाही केलं. तर हे जे काही विचार आहेत ते भाजपचे विचार आहेत आणि त्यालाच आपल्याला हद्दपार करायचे. आणि हे इलेक्शन ठराविक नेत्यांच्या मधलं इलेक्शन नाही, हे इलेक्शन हे भाजपच्या विरोधातलं इलेक्शन आहे. सामान्य लोक विरुद्ध भाजप, पवार साहेब विरुद्ध भाजप, असं हे इलेक्शन आहे.
त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विचारतो, आपल्या या गावातून गेल्या वेळेस सुप्रियाताईंना लीड होती का? 1,500ची लीड होती. यंदा ती लीड तेवढीच राहणार का वाढणार? नेते म्हणले, निष्ठावंत पदाधिकारी म्हणले, पब्लिक काय म्हणतात जरा बघू काय. त्यांच्या हातामध्ये लेट ताकद आहे, एका बोटात ताकद आहे, बटन दाबले की होते. तुम्ही मला सांगा लीड वाढणार का नाही वाढणार? एकच आवाज सुप्रियाताई, एकच आवाज सुप्रियाताई, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी. इथं जरा घोषणा वेगळ्याच दिसतात पण भारी आहेत. काय इथली भाषणं पण फार वेगळी असतात. इथले नेते भाषण काय करतात, आधी काय बोलतात आणि नंतर काय बोलतात हे काहीच कळत नाही हो. मध्ये प्रेस कॉन्फरन्स मी बघितली, दन 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 बॉम्ब आणि गोळ्या मारल्या गेल्या. परत लगेच अर्धा तास झाली प्रेस कॉन्फरन्स, परत बॉम्ब दोन, काय 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 नाही झालं. परत दुसऱ्या दिवशी आले आणि काय अजून सुटले आणि त्यानंतर 5-6 दिवसानंतर काय झालं मला माहित नाही. एका खोलीमध्ये गेले, 4-5 नेते बसले. नेते बसून काय चर्चा झाली या नेत्यामध्ये सांगता येणार नाही. आणि मग जे काय सेटलमेंट आणि ज्या गोष्टी झाल्या असतील त्यानंतर खुशाल एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून, अरे लोक झाली ना कन्फ्यूज, लोकांना काहीच कळेना. त्यांचे काही कार्यकर्ते मला भेटले जेव्हा हे गोळ्या घालत होते ना, बघा आमचा नेता कसला भारी, काय बोलतोय राव, लय भारी बोलतोय. आणि मग तेव्हा मनोमिलन झालं आणि मांडीला मांडी लावून बसल्यानंतर तोच कार्यकर्ता मला फोन करतो आणि म्हणतो, बघा की काय राव नेतेत राव, याच नेत्यांसाठी आम्ही लढतो रस्त्यावर. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा हे सगळे एकत्रित बसतात आणि काय करतात तर मनोमलन करतात, नाही तर त्यांचं सेटिंग करतात आणि कार्यकर्त्याला आणि नागरिकांना मात्र वारेवर सोडून देतात. ही आजची परिस्थिती आहे. अहो दौंडमध्ये तसंच आहे. ज्या ज्या लोकांसाठी, ज्या ज्या नेत्यांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी 21 दिवस घर सोडलं, तेच नेते आता एकामेकाला पेढा चारतात. अहो काल तर एक सेल्फी लय फेमस झाला. इंदापूरचा सेल्फी होता. अजितदादा पुढे बसले होते, नाही ड्रायव्हर सीटवर नव्हते ते. त्यांचं ड्रायव्हर सीटवर जाण्याचं स्वप्न, पुरोगामी विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडल्यामुळे कधीच पूर्ण होणार नाही. दादा बाजूला बसले होते ड्रायव्हरच्या, आता उपमुख्यमंत्रीच आहे ना, बाजूलाच बसले. आणि मागच्या बाजूला कोण, तिथले आमदार भरणे साहेब, त्यांच्याजवळ कोण तर हर्षवर्धन पाटील माजी आमदार एकमेकाच्या विरोधात उभे होते. आणि मध्ये कोण, तिथले एक लोकल नेते आहेत, बिझनेसमॅन आहेत मोठे. आणि सेल्फी काढला. लोक काय म्हणतात माहिती आहे का, लोकसभेला एकत्र आणि विधानसभेला कुस्ती, असं लोक तिथं म्हणतात. मग हे लोकांना पटतं का? भूमिका बदललेलं लोकांना पटतं का? मग लोक काय म्हणतात माहिती आहे का, मग आधी जे नाटक केलं ते खोटं होतं का आम्हाला सांगा. आधी जे आम्हाला गंडवण्याचा प्रयत्न केला, फसवण्याचा प्रयत्न केला, जी काय भाषणं याच नेत्यांच्या विरोधात तुम्ही करत होता ती खोटी होती का हे खोटे तुम्ही आम्हाला सांगा, असं लोक तिथं विचारत आहेत. अहो आम्ही सुद्धा भूमिका बदलू शकलो असतो. मी आज सत्तेत जाऊ शकलो असतो का नसतो सांगा. मी सत्तेत जाऊन मंत्री होऊ शकलो असतो का नसतो. मागच्यांना विचारतो, होऊ शकलो असतो का नसतो. एखादं पद घेतलं असतं का नसतं. हो ना, घेऊ शकलो असतो. माझ्या कंपनीवर कारवाई झाली. मी जर सत्तेत असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई झाली असते का. मग मी काय भूमिका घेतली, संघर्षाची भूमिका घेतली. मी माझ्या आजोबांबरोबर राहिलो, मी विचाराबरोबर राहिलो, मी लोकांबरोबर राहिलो. चुकलं का माझं? चुकलं का? लहानपणीपासून तुम्ही कधी अशी गोष्ट ऐकली का की मराठी माणूस दिल्ली समोर झुकत नाही? ऐकलंय का? आता तुम्ही जे ऐकलं ते मी सुद्धा ऐकलं होतं. तुम्ही मी हे खरे निष्ठावंत मराठी लोक आहोत, कारण का आपण दिल्लीला घाबरत नाही, दिल्ली समोर आपण झुकत नाही. आणि त्यासाठी तर लढतोय. जे काय करायचं करावं, काय कारवाई करायची करा, आम्ही लढत राहणार. आणि लढत लढत आमचा विजय त्या ठिकाणी 100% होणार असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं. अहो मोदी साहेब महाराष्ट्रात आले तर काय करतात, साहेबांविरोधात बोलतात. शाह साहेब आले तर कोणाबद्दल बोलतात, पवार साहेबांबद्दल. जो कोणी येतो पवार साहेबांबद्दल बोलतो. कधी विचार केलाय का? अहो एकुलता एक मराठी माणूस आहे
अख्ख्या दिल्लीला झुकवले. ही आजची परिस्थिती आहे का नाही? अहो, मोदी साहेबांना कधीतरी मीडियाच्या समोर फोटो काढण्यासाठी नाही, नुसतं नाही तर आंबे खाण्यासाठी नाही कलाकाराबरोबर, पण एका मीडिया चॅनल, तो सुद्धा मराठी मीडिया चॅनल बरोबर 4-5 पत्रकारांबरोबर चर्चा करताना कधी बघितलंय का? यंदा काय झालं का तुम्हाला मराठी मीडियाला बोलावं लागलं? कारण का त्यांना कळालंय मराठी माणसं ही स्वाभिमानी आहेत आणि भाजपला महाराष्ट्रात यंदा यश मिळणार नाही. सुरुवातीला आले तेव्हा विकासाबद्दल बोलले, जेव्हा फर्स्ट फेज झाला त्यांना कळलं हवेतलं मतदान गेलं, उडून गेलं. मग कशावर आले? हिंदू मुस्लिम. मग पुण्यामध्ये भाषण करत असताना केवढी मोठी सभा, मागून 60% खुर्च्या मोकळ्या आणि ते सुद्धा 4 उमेदवारांची. त्याच्यामध्ये काय भाषण करत होते? लोक अशी वाट बघत होते शेतकऱ्याबद्दल काय आहे का. पैलवान येतो समोर, 1 मिनिटातच चिटपट, आणि पैलवान विचारतो काय हो काय झालं? अहो मी वस्ताद आहे, एक डाव राखून ठेवला होता. अशी आज पवार साहेबांची परिस्थिती आहे. नगरमध्ये, नगर दक्षिणमध्ये काय परिस्थिती? कोण खासदारकीसाठी उभा आहे? निलेश लंके. कोणाकडे होते? आता कोणाकडे? कोणाकडनं खासदार होणार? अजितदादांना हे वाटलं होतं का असं होईल? कुणी केलं? बरं, माड्यात काय परिस्थिती? कोण येणार तिथून निवडून? भाजपच्या डोक्यात तरी आलं होतं का साहेब असं काय ते खेळ खेळतील? मला तर कळतच नाही. दिल्लीत बसून, AC मध्ये बसून इथलं राजकारण दिल्लीवाले करतात. अहो, आमच्या वस्तादाला मराठी माणसाला तुम्ही ओळखलं नाही. हो, मराठी माणूस तुमचा कधी कार्यक्रम करेल हे तुम्हाला तिथं कळणार नाही. इथं बरेच नेते आले असतील, अजितदादा आले असतील आणि इतरही नेते आले असतील, म्हणले असतील आमचीच सरकार येणार आहे. अहो, तुमची सरकार येणार असेल तर कुटुंब का फोडलं असतं? मोदी साहेबांना अशी प्रेस कॉन्फरन्स सारखी एक बैठक का घ्यावी लागली असती? एक आमदार असणाऱ्या पक्षाचा का पाठिंबा घ्यायला लागला असता? आणि महाराष्ट्रामध्ये एका वेळेस लगेचच इलेक्शन घेण्याऐवजी 5 फेजमध्ये तुम्हाला इलेक्शन का घ्यावी लागली असती? कारण त्यांना माहिती भाजप हे महाराष्ट्रामध्ये येणार नाही. मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे. कशी येणार हो सत्ता? अहो, पवार साहेबांना अजून एक टार्गेट करण्याचं कारण तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळे सर्वे आम्ही एकत्रित केले. भाजपाचे पत्रकार, आपल्या विचाराचे पत्रकार, हे जे काय म्हणले ते एकत्रित केलं आणि एकत्रित करून त्याचं आम्ही ॲव्हरेज काढलं. कुठल्याही ॲव्हरेजमध्ये भाजप 200च्या पुढे जात नाही. आणि मग त्यांचे मित्रपक्ष मिळून 240च्या आसपास ते जातात आणि इंडिया आघाडी सुद्धा 240-50च्या आसपास जाते. 2019ला या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण अख्ख्या भारताला जगाला कुणी दाखवून दिलं? राजकीय दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुणी दाखवलं? पवार साहेबांनी दाखवलं. उद्धव ठाकरे साहेब होते, काँग्रेसचे नेते होते, पण पवार साहेबांनी दाखवलं का नाही दाखवलं? त्यामुळे 4 जूनला TV समोर जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा गुलालाची बॅग घेऊन बसा. सुप्रियाताई 3.5 लाखाली खासदार झाल्या असतील. थोडा गुलाल त्यासाठी खेळा, अजून एक मुठभर गुलाल घ्या. 35 खासदार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आल्यानंतर तो गुलाल तिथं खेळा. आणि राहिलेली जी पिशवी आहे ना, 2019ला जसं आकड्याचा खेळ साहेबांनी खेळला तसाच खेळ यंदा खेळावा लागला. आणि या देशामध्ये एकच व्यक्ती तो खेळ खेळू शकतो आणि भाजपच्या विरोधात सत्ता आणू शकतो, ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. म्हणून हे लोक येतात आणि पवार साहेबांना टार्गेट करतात. म्हणून तुम्हाला सांगतो की हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं इलेक्शन आहे. कारण का ह्या इलेक्शनमध्ये पवार साहेब विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे. चंद्रकांत दादा बोलले होते का नव्हते? बोलले होते का नव्हते? कोण मेन टार्गेट आहे? साहेब. आणि मग आपल्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? ठरलं का नाही ठरलं? मग आता काय करायचं? नक्की का एवढा कमी अहंकार तुम्हाला पटतो का? आपण मला एक सांगा, त्यांना कुणी सांगितलं की त्यांची सत्ता येते या महाराष्ट्रामध्ये? कुणी सांगितलं? आता एखादा व्यक्ती जर खूप म्हणत असेल
आमची सत्ता येते, आमची सत्ता येते, आमची सत्ता येते आणि आम्ही मगच करू, त्याचा अर्थ काय? त्यांच्या मनामध्ये भीती कशाची? सत्ता येत नाही. मगाशी संजय भाऊंनी सांगितलं, अस्तित्वाची लढाई साहेबांची नाही, उद्धव ठाकरे साहेबांची नाही, कोणाची नाही. तुम्हाला माहिती का अस्तित्वाची लढाई कोणाची? आत्ता जे सुप्रियाताईंच्या विरोधात उभेत ना, त्यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे. आणि आपल्यासाठी विचाराची लढाई आहे, आपल्यासाठी स्वाभिमानाची लढाई आहे. तुमच्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीला जर तोडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आवडलं असतं का नसतं आवडलं? हा, ज्या प्रकारचं खालच्या लेवलचं राजकारण केलं जातं हे तुम्हाला आवडलं असतं का नसतं झालं? ज्या पद्धतीने पवार साहेबांबद्दल 84 वयामध्ये सुद्धा फार खालच्या लेवलला जाऊन हे बोलतात, हे तुम्हाला आवडलं का नाही आवडलं? मग याचं उत्तर कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. आणि 2024 4 जून नंतर 4 महिन्याने आमचं इलेक्शन तिथे येणार आहे. संजय भाऊ आहेत, आम्ही आहोत, आम्ही तिथं लढणार आहोत. महाविकास आघाडी सरकार येणार आहे महाराष्ट्रात 100%. तुम्हाला सांगतो, तुम्हीच तुमच्या, हे बघा मी म्हणतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही काय करा, तुमचे सगळ्यांचं माहेर, महिला ज्या आहेत त्यांचं माहेर तालुक्याच्या बाहेरचं असेल त्यांना तुम्ही फोन करा. तुमचं सगळ्यांचं सासर इकडे तिकडे कुठेतरी असेल त्यांना तुम्ही फोन करा. जो मित्रपरिवार अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे विचारा. फक्त 20 फोन लावायचे आणि त्या 20 फोनपैकी किती लोक म्हणतात आम्ही भाजपला हद्दपार करतो? बघा, करीबन 80% म्हणतील भाजपला आम्हाला हद्दपार करायचं. हे या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्यामुळे संजय भाऊ, मी माझ्या मतदारसंघामध्ये शेतीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करतोय. जामखेड तालुका पूर्णपणे हा पावसावर अवलंबून आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये 25-30 गावं ही पावसावर अवलंबून आहे. त्यासाठी बऱ्यापैकी फॉलोअप केले, डिझाईन झाले, सगळं झालं. तुमची पण परिस्थिती तशीच दिसते, सगळा फॉलोअप तिथं झालेला आहे. त्यामुळे आता संजय राऊत तर आहेतच, तिथं आम्ही सुद्धा आहोत. बारामतीमध्ये सुद्धा 42 गावं आहेत ज्याच्यामध्ये अजून पण काही योजना आणायच्या. तिथं सुद्धा शब्द दिला, कारण का आम्हाला तिथं लक्ष देता येत ना, माझे काका आमदार होते ना तिथून. त्यामुळे याच्या पुढं तुम्हाला एक शब्द देतो, तुमच्या खासदार तुमच्या सर्वांसाठी तो प्रयत्न करतील, फॉलोअप करतीलच. आणि आपलं सरकार येणार म्हणजे येणार. आणि आपलं सरकार आल्यानंतर तुमचे आमदार, तुमचे खासदार तुमच्यासाठी या योजनेसाठी फॉलोअप करणार आणि ते करूनच घेणार. आणि त्याला जिथं कुठं रेटा लागेल तिथं माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता 100% तो रेटा तुमच्या सर्वांसाठी देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्यामुळे हे जे काही येऊन नुसते राजकारण करणारे लोक आहेत ते फक्त बोलणारे लोक आहेत. आणि पवार साहेबांना सुद्धा या बाबतीतली माहिती आहे. पवार साहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून, सुप्रियाताई, पवार साहेब, संजय भाऊ आणि आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा या योजनेला पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करतील. आणि प्रयत्न कशाला हो, महाविकास आघाडी तर 100% ते होणारच असा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो. त्यामुळे याच्या बाबतीत अजून काय बोलणार नाही, पुढे मला जायचं आहे. पण मला असं कळते इथं मिरची खूप मोठ्या प्रमाणात लावली जात होती. अजून आहे का थोडीफार मिरची? थोडीफार वाल्ला मिरची चांगली होती वाटतं, फेमस होती. आता नाही वाटतं, काय हरकत नाही. मिरची आवडते का नाही आवडत? मिरची आवडते का नाही? अहो पाणी येईल ना, पाणी आणू आपण. मग मिरची आवडते का नाही सांगा? आवडतात ना. मग आता तुमच्याकडे मिरची नसेल तर भाड्याली मिरची आणायची कुठून तरी. आणि नाही, या इलेक्शनमध्ये वापरायची आपल्याला. अहो या इलेक्शनमध्ये वापरायची दादा. कोणाला? अहो शिवतरे साहेबांची भाषणं फक्त 10 दिवसापुरती फेमस झाली होती माहिती का. त्याच्यानंतर आता कुणी काय बोलत नाही त्याच्याबद्दल. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून हे भाजपचे आणि भाजपच्या प्रेरित नाही तर भाजप बरोबर जे कुठले पक्ष असतील जे आज सुप्रियाताईंच्या विरोधात, तुमच्या विरोधात, आपल्या विचाराच्या विरोधात, पवार साहेबांच्या विरोधात त्यांचा इथं जो उमेदवार दिलेला आहे त्यांचं जे कुठलं चिन्ह असेल त्यांचा टाइम फार खराब चालू आहे. पण आपलं चिन्ह हे काय? तुतारी वाजवणारा माणूस. त्या समोर बटन दाबून ते जे चिन्ह आणि ते पक्ष आहे त्याला खऱ्या अर्थाने तुम्हाला लोकशाहीची मिरची ही दाखवावी लागेल आणि ती तुम्ही दाखवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक मुद्दे, अनेक विषय, पण पुढे 2 सभा आहेत.
मार्केट यार्डचं उपआवर कारण पेंडिंग पुरंदर त्याचं काय उपआवर वाढला इथे होण्यासाठी आमचं विनंती आहे पूर्वीपासून तुम्ही त्या फॉलोअप करताय ना पुरंदर बाजार समिती आत्ताच हा विषय उपबाजार समिती या ठिकाणी व्हावी जिथून इथं असणाऱ्या शेतकऱ्याला इथंच ती संधी मिळाली. भेंडी बाजार आणि जे कुठले तुम्ही तरकारी असेल, मी आता सहज विचारलं जगताप साहेबांना की या बाबतीत काय स्टेटस आहे. त्यांनी सांगितलं अंतिम लेवलला फॉलोअपच्या लेवलला आहे आणि 100% त्या बाबतीचा फॉलोअप हा आम्ही सर्वजण करू. मग ठरलं का आपलं? रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे.